वृषभ राशी डिसेंबर 2025. वृषभ राशींच्या लोकांसाठी डिसेंबर हा शेवटचा महिना करिअर, आर्थिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कसा असेल? चला तर मग जाणून घेऊयात. वृषभ राशींच्या लोकांसाठी डिसेंबर महिना हा करिअरच्या बाबतीत चढ उतारांचा असेल. प्रामाणिकपणे काम केले तरच यश मिळेल. व्यवसायात गुंतलेल्यांना वृषभ राशींच्या लोकांसाठी डिसेंबर हा महिना खूप चांगला असेल. या महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायांना नफा मिळेल. तथापि या महिन्यात भागीदारीत व्यवसाय सुरू करणे टाळावे. नोकरदारांनी कोणत्याही परिस्थितीत शॉर्टकट घेण्याचे टाळावे. ग्रहांची स्थिती पाहता असे न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. याचबरोबर काम हे पूर्ण प्रामाणिकपणे करावे. या महिन्यात कामावर तुमची स्थिती लक्षणीयरित्या मजबूत होईल. ऑफिसमधील तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ अधिकारी खुश असतील. या महिन्यात कोणतेही काम हे अविचारीपणे करणे टाळावे. याचबरोबर तुम्ही आखलेल्या योजना हे कोणालाही सांगू नये. आपले रेकॉर्ड स्पष्ट ठेवा आणि डेडलाईन पूर्ण करा. या महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक छोटी किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीने हा महिना पाहिला असता एकंदर खूप चांगला राहील. काही स्रोतांकडून पैसे येतील. फक्त तुमच्या खर्चाची काळजी घेणे या महिन्यात खूप आवश्यक आहे. व्यवसायात गुंतलेल्यांना या महिन्यात भरीव उत्पन्न मिळेल. डिसेंबरमध्ये कुठेही गुंतवणूक करणे टाळावे. त्याऐवजी गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक योजनेचा सखोल अभ्यास करावा व यानंतरच गुंतवणूक करा. असे न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. वृषभ राशींच्या लोकांसाठी आरोग्याच्या बाबतीत हा महिना फारसा चांगला राहणार नाही. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र हा महिन्याच्या सुरुवातीलाच मंगळ आणि सूर्यासह 7व्या घरात असेल. 4थ्या घरात केतू, 10व्या घरात राहू आणि 6व्या घरात बुध यांची उपस्थिती ही तुमच्या आरोग्यासाठी फारशी अनुकूल नसेल. संपूर्ण डिसेंबरमध्ये शनी हा 11व्या घरात राहील. डिसेंबरमध्ये हंगामी आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. या महिन्यात तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दररोज योग आणि व्यायाम करणेही खूप महत्त्वाचे असेल. तसेच या महिन्यात मन शांत करण्यासाठी आणि शांतपणे विचार करण्यासाठी वेळ काढा. कुटुंबात व नातेसंबंधांमध्ये या महिन्याची सुरुवात ही भावनिकदृष्ट्या खूप अनुकूल असेल. वृश्चिक राशीतील ग्रह हे जुन्या मतभेदांवर आणि कौटुंबिक संबंधांवर परिणाम करू शकतात. 6 डिसेंबर रोजी बुधाचे भ्रमण हे संवेदनशील परंतु खुल्या संवादाला प्रेरणा देईल. महिन्याच्या मध्यात धनु राशीतील ग्रहांचे संक्रमण हे भावनिक ओझे कमी करेल. 20 डिसेंबर रोजी शुक्र धनु राशीत प्रवेश केल्याने प्रेम, स्नेह आणि सकारात्मकता येईल. राहू नवीन सामाजिक संबंध आणू शकतो, तर केतू तुमची आत्मपरीक्षण करण्याची क्षमता वाढवेल. शैक्षणिक बाबतीत हा महिना पाहिला असता विद्यार्थ्यांसाठी महिन्याची सुरुवात ही सखोल अभ्यास आणि आत्मपरीक्षणासाठी अनुकूल असेल. संशोधन मागील अभ्यासांचा आढावा घेणे आणि कठीण विषयांवर लक्ष केंद्रित करणे यासाठी हा काळ अनुकूल असेल. महिन्याच्या मध्यापासून धनु राशीतील ग्रहांचे संक्रमण हे आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढवेल. 29 डिसेंबर नंतर बुधाचे संक्रमण हे अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देईल. डिसेंबर हा महिना वृषभ राशीसाठी चिंतन आणि विस्ताराचे मिश्रण घेऊन येईल. महिन्याची सुरुवात भावनिक उपचार आणि नियोजनांवर केंद्रित असेल. महिन्याच्या मध्यानंतर आशा आणि प्रगती दिसून येईल. महिन्याच्या अखेरीस सुरक्षित आणि दीर्घकालीन ध्येयासाठी वचनबद्ध वाटेल.